मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही स्वित्झर्लंड दावोसमध्ये गेलात. मागच्या वर्षी पण गेला होता, त्याच्या अगोदर गेला होतात. तर अगोदर झालेल्या करारांचं काय झालं, त्याच्यावर जे रिपोर्ट्स आले होते त्याच्यावर उत्तर दिलं का तुम्ही कधी? अहो, हे सगळे वेस्टर्न कंट्रीजचे प्लॅटफॉर्म्स आहेत. हे सगळे कॉर्पोरेट लोकांचे डील्स आहेत. यांचे प्लॅन सगळे अगोदरच तयार असतात. हे भारताला देश म्हणून बघत नाहीत, ग्राहक म्हणून बघतात. तुम्ही ग्राहकांचे प्रतिनिधी म्हणून तिथे गेलेला आहात. कसले हे प्लॅटफॉर्म आणि काय? अमेरिका इन्व्हेस्टमेंटमुळे उभी राहिली का? चायना इन्व्हेस्टमेंटमुळे उभी राहिली का? देश असा उभा राहत नाही साहेब. त्याच्यासाठी संशोधन प्रयोग करावे लागतात. आपल्याकडे आय टीची लाट आली, गाड्यांची लाट आली, ग्लोबलायझेशन आलं, आता हे आलं. प्रत्येक वेळेस आपल्याला ह्या वेस्टर्न कंट्रीज आणि इन्व्हेस्टर घुमत असतात, मूर्ख बनवतात. आपल्याला आपल्याकडे सगळ्यात मोठं मनुष्यबळ आहे, ते स्किल करणं, ते डेव्हलप करणं, आपलं शिक्षण आणि आरोग्यामध्ये गुंतवणूक करणं. त्याच्यासाठी सगळे वेळेस पैसे लागत नाही. त्याला पहिले माइंड ट्रेनिंग पाहिजे, मनोबल पाहिजे. तुम्ही हे लक्षात घ्या. सगळ्या गोष्टी पैशाने होत नाही. डाहोसला जाऊन काही डील करायचे आणि स्वतःचा ब्रँड आपला वाढवायचा, हे ठीक आहे. तुम्ही तो बिझनेस आहे तुमचा पॉलिटिकल असल्यामुळे. पण मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचे तुम्ही, हे झिरो व्हॅल्यू आहे माझ्यामध्ये याला. कारण आत्ता जे जग बदलणार आहे, जे तंत्रज्ञान येणार आहे, जो पैसा निर्माण होणार आहे, जी वेल्थ क्रिएट होणार आहे, ती सगळी इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी, रिसर्च आणि संशोधनावर चालणारी आहे, पैशावर नाही. तुम्ही स्वतः कधी अभ्यास केला काय गोष्टींचा? तुम्हाला सांगणाऱ्या अधिकाऱ्यांनी कधी अभ्यास केला का? मी तुम्हाला ओपन डिबेटचं चॅलेंज करतो की दाहोसपेक्षासुद्धा महाराष्ट्रामध्ये मी तुम्हाला जेवढे तुम्ही डील कराल दाहोसचे यावर्षी, त्याच्या 10 पट संपत्ती तुम्हाला महाराष्ट्रात मी निर्माण करून दाखवतो. हे माझं ओपन चॅलेंज आहे फडणवीस साहेब. हे दावस वगैरे सगळा शुद्ध बकवास आहे. हे सगळे इंटरनॅशनल डील असतात, अंडरहँड डील्स असतात. तुम्हालाही माहिती आहे, कॉर्पोरेट लोकांची सेटिंग असतात. ती बायजू कंपनीनी आदित्य ठाकरेला डावोसमध्ये असंच डील करायला लावलं मुंबई महापालिकेचं. ती बायजू नंतर बुडाली. अनेक लोक ओव्हर व्हॅल्युएशन करतात, IPOचे ओव्हर व्हॅल्युएशन होतात. हे सगळा फुगवटा आहे, सूज आहे, हे सगळं काल्पनिक आहे. प्रत्यक्ष ग्राउंडला असं काहीही होत नाही. प्रोजेक्ट येणं, त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं, विशिष्ट गती विशिष्ट वेळेत करणं, हे फक्त अमेरिकेला, चीनला, वेस्टर्न कंट्रीजला जमलं आहे, आपल्याला जमत नाही. तुम्ही 1 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट आणली, त्याच्यामध्ये 25,000 कोटी खालतील आपले लोक वेळ घालवतील, 2 वर्षाचा प्रोजेक्ट 5 वर्ष लांबवतील. हे तुमच्या हाताच्या बाहेर, क्षमतेच्या बाहेर आहे. तुम्ही मुळात आपल्या तरुण लोकांचं ह्युमन पोटेन्शियलवर काम करा, तरच महाराष्ट्र पुढे जाईल. अन्यथा ह्या अशा दावोसमधल्या मुलाखती आणि ही व्यवसायाची चावडी वगैरे सगळं भंपक आहे. अशी काही चावडी वगैरे काही नाही आहे. बोगस प्रकरण आहे ते दावोस.